महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा. कॉकरोच जनता पार्टीच्या राजधानी दिल्लीतील आंदोलनानंतर झारखंडची राजधानी रांचीमध्येही विविध परीक्षांच्या गैरव्यवहाराच्या संदर्भात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि पोलीस बॅरिकेड्स तोडून विधानसभेत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांच्यावर पोलिसांनी लाठीमार केला. रांचीतलं आंदोलन म्हणजे जंतर मंतरच्या आंदोलनाचा बदला घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळातली चर्चा आहे. कारण झारखंड मुक्ती मोर्चाच्या हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे. यामागचं नेमकं राजकारण काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. झारखंड लोकसेवा आयोग म्हणजे JPSC आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग म्हणजे JSSC यांच्या भरती परीक्षांमध्ये कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या आरोपाविरोधात झारखंडमधल्या तरुणांचं आंदोलन सुरू आहे. राजधानी रांचीतील जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये 25 जुलैपासून हे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी नेते देवेंद्र महतो यांनी 2 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. इतरही अनेक विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. 20 जुलैला कॉकरोच जनता पार्टीनं संसदेवर मोर्चा काढला होता. त्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी हे आंदोलन सुरू झालेलं आहे. परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, प्रकरणाची CBI चौकशी करावी किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी आणि JPSC आणि JSSCच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशा आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत. राज्य सरकारच्या 5 सदस्यीय प्रतिनिधी मंडळानं अलीकडेच आंदोलन करणाऱ्या संघटनांशी चर्चा केली होती. मात्र या चर्चेत तोडगा न निघाल्यानं पेच कायम आहे. JPSC JSSC रिफॉर्म या मंचाच्या आवाहनानुसार सोमवारी 10 ऑगस्टला विधानसभा भवनापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून काही तरुणांनी विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पाण्याचा मारा तसेच लाठीमारही केला. त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याचा आणि 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उच्च शिक्षण मंत्री सुधीर विवेककुमार यांनी सरकारनं विद्यार्थ्यांच्या 98% मागण्या मान्य केल्याचा दावा केला आहे. मात्र JSSC CGL परीक्षा न्यायालयाच्या देखरेखीखाली असल्यानं त्यांची CBI चौकशी करता येणार नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे आंदोलन सुरू असताना JPSCच्या 3 सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. सदस्य अजिता भट्टाचार्य, अनिपा हांसदा आणि जमाल अहमद यांनी राजीनामे दिले असून राज्यपालांनी हे राजीनामे स्वीकारले आहेत. CID चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर या सदस्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. याआधी 22 जुलै रोजी JPSCचे अध्यक्ष L खियांगते यांनी सुद्धा राजीनामा दिला होता आणि आतापर्यंत या प्रकरणात 19 जणांना अटक करण्यात आली. विधानसभेवरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि विद्यार्थी प्रतिनिधींच्या मध्ये रविवारीही झालेल्या 6व्या फेरीच्या चर्चेत ठोस तोडगा निघाला नाही. 14वी JPSC परीक्षा रद्द करण्यासह विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, असा सरकारचा दावा आहे. मात्र CBI चौकशीच्या मागणीवरून पेच अजूनही कायम आहे आणि सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागं घेतले जाणार नाही, असा विद्यार्थी नेते रवींद्र पासवान यांनी स्पष्ट केले. आता हा झाला आंदोलनाचा किंवा एकूण या प्रकरणाचा एक भाग. आता दुसरा भाग बघूया. म्हणजे दिल्लीतलं जंतर मंतरवर दीर्घकाळ चाललेलं विद्यार्थी आंदोलन, त्या आंदोलनापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे ABVP पूर्णपणे दूर राहिली होती. त्या आंदोलनात ABVP कुठंही दिसून आली नव्हती. मात्र शनिवारी 8 ऑगस्टला रांचीत आंदोलन करणाऱ्या झारखंडच्या परीक्षार्थींच्या समर्थनार्थ ABVP अचानक रस्त्यावर उतरली. त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विद्यार्थी संघटना असलेल्या ABVPच्या या बदललेल्या भूमिकेवर डाव्या विचारसरणीच्या ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन म्हणजे आयसा
या संघटनेनं गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत की ऐसा म्हणजे दिल्लीच्या आंदोलनात उपोषण करणारी नेहा वोरा ती या संघटनेची राष्ट्रीय अध्यक्ष आहे. म्हणजे देशभरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आतापर्यंत अनुपस्थित राहिलेल्या ABVPला अचानक रांचीमध्ये सक्रिय होण्याची वेळ का आली असा सवाल ऐसानं केला आहे. या हस्तक्षेपाच्या वेळेबरोबरच त्यामागील हेतूवरही ऐसानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. झारखंडमध्ये भाजप विरोधकांचं म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार असल्यामुळं आंदोलनाला राजकीय रंग देण्यासाठी अभाविप आंदोलनात उतरल्याचा आरोप ऐसानं केलेला आहे. हा झाला दुसरा भाग. आता तिसरा भाग बघूया. दिल्लीतलं आंदोलन हे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं आणि झारखंडमधलं आंदोलन हे राजकीय आंदोलन आहे असं म्हणायचं का? दिल्लीतलं आंदोलन भाजप विरोधात होतं म्हणून त्याला पाठिंबा द्यायचा आणि रांचीतलं आंदोलन इंडिया आघाडीतल्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या विरोधात आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायचं का? असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. दिल्लीतल्या आंदोलनाचा बदला घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा आणि भाजप रांचीतल्या आंदोलनाला फूस लावत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांनी परवा उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं जाऊन विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला तेव्हा राहुलनी रांचीत जायला हवं असे सल्ले देण्यात आले होते. सोमवारी रांचीत विद्यार्थ्यांच्यावर लाठीमार झाल्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया बारकाईनं पाहण्याची आवश्यकता आहे. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्यावरील लाठीमार चुकीचा असल्याचं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. झारखंड के छात्रों के लिए मेरा मैसेज क्लियर है. वी कंडेम any violence against peacefully protesting students. Does not matter where it is happening. We condemn it. We are against it. We do not recommend it. We do not support it. We are very clear. कोई confusion नहीं हमारे mind में. तो peaceful जब तक protest हो रहा है, तब उस protest को हिंसा से अटैक करना उसके खिलाफ है. संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी संसदेत विद्यार्थी आंदोलनासंदर्भात बोलण्यासाठी गृहमंत्री अमित शहा तयार असल्याचं जाहीर केलेलं आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा संसदेत येत नाहीत त्याबद्दल विरोधकांनी संसदेचं कामकाज रोखून ठेवलं आहे. त्यावरून रिजिजू यांनी ही घोषणा केली. ती करताना त्यांनी म्हटलं आहे की दिल्लीतल्या तसेच देशभरातल्या इतरही विद्यार्थी आंदोलनाच्या संदर्भात चर्चा करण्याची आणि उत्तर देण्याची अमित शाह यांची तैयारी है. मैं बहुत साफ शब्दों से सरकार के ओर से कहना चाहता हूं, सरकार पूरा छात्र का मामले को लेकर के चर्चा के लिए तैयार है और स्टेपनी नहीं, छात्र का मामला को लेकर के पूरा चर्चा के लिए तैयार है और पूरा जवाब देने के लिए तैयार है. गृह मंत्री जी विस्तार से जवाब देने के लिए तैयार है. याचा अर्थ असा की झारखंडमधील आंदोलनाची ढाल करून अमित शहा यांना दिल्लीतल्या आंदोलनाचा बचाव करायचा आहे, दिल्लीतल्या लाठीमाराचा बचाव करायचा आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात काँग्रेसचा कुठंही सहभाग नव्हता. त्यावरून काँग्रेसला टीकाही सहन करावी लागली. परंतु रांचीतल्या आंदोलनात एका टप्प्यावर अभाविप उतरली. शिवाय भारतीय जनता पक्षसुद्धा थेट उतरला. म्हणजे विधानसभेवरच्या मोर्चाच्या सकाळी 11च्या सुमाराला बाबूराव मरांडी जे झारखंड विधानसभेतले विरोधी पक्षनेते आहेत आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत, या मरांडी यांनी 50 आमदारांसह मुख्यमंत्री निवासस्थानाच्या समोर निदर्शनं केली. दुपारी विधानसभेवर निघणाऱ्या मोर्चाला उत्तेजित करण्याच्या उद्देशानंच त्यांनी हे केल्याचं सांगितलं जातं, तसा थेट आरोप केला जातो. राहुल गांधी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर गेले होते, त्याचा बदला त्यांनी अशा रीतीने घेतला. फरक एवढाच आहे की राहुल गांधी हे CJPच्या मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर गेले होते आणि भाजपवाले विद्यार्थी मोर्चाच्या आधीच सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर गेले होते. दुसरा फरक म्हणजे दिल्लीतल्या सरकारनं म्हणजे केंद्र सरकारनं CJPच्या आंदोलनाकडं ढुंकूनसुद्धा पाहिलं नव्हतं. या उलट हेमंत सोरेन सरकारनं सातत्यानं विद्यार्थ्यांशी चर्चा सुरू ठेवलेली आहे. 6-7 तास चर्चा केलेली आहे आणि 98% मागण्या मान्य झाल्या आहेत. फक्त CBI चौकशीच्या मागणीवर विद्यार्थी अडून आहेत.
आता CBI चौकशीची मागणी केली जाते, पण CBI चौकशीची परिस्थिती काय बघा. झारखंडमध्ये 2008 साली झालेल्या परीक्षेची चौकशी 2012मध्ये CBIकडे दिली होती. आता 14 वर्षे उलटून गेल्यानंतर CBIनं त्या प्रश्नी साधं आरोपपत्रसुद्धा दाखल केलेलं नाही. त्यामुळं कुणाला शिक्षा होण्याचं दूरच. अशा परिस्थितीत CBIची चौकशी मान्य करण्यास सरकार तयार नाही. रांचीमधल्या आंदोलनात 10% उपद्रवी घटक होते असा पोलिसांचा दावा आहे आणि विद्यार्थी संघटनांचाही दावा तसाच आहे. याचा अर्थ तिथला हिंसाचार करण्यात विद्यार्थी नव्हते, तर विद्यार्थी मोर्चामध्ये बाहेरून घुसलेले अन्य घटक होते. दिल्ली आणि रांचीच्या आंदोलनात साम्य असेल तर ते फक्त एवढंच आहे. तुम्हाला काय वाटतं? रांचीतलं आंदोलन राजकीय आहे का? भारतीय जनता पक्ष रांचीतलं म्हणजे झारखंडमधलं वातावरण बिघडवत आहे का? आणि अमित शहा हे दिल्लीचा बदला रांचीमध्ये घेत आहेत का? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि महाराष्ट्र दिनमानचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.